नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। पुढच्या 36 तासात युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मे महिना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल। म्हणजे तुम्ही असं समजा की येत्या आजच्या दिवसापासून ते 31 मे पर्यंत फार मोठ्या घडामोडी या संपूर्ण जगभरात घडतील या दोन देशांमुळे, अर्थात भारत आणि पाकिस्तानमुळे। अशी भविष्यवाणी आता ज्योतिष्य करू लागले आहेत। पण आपल्याला वास्तव काय आहे ते जाणून घ्यायचं आहे। 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचलाय। पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी देखील घेतली आहे। काश्मीरच्या दोन्ही बाजूंना नागरिक युद्धाच्या भीतीने तयारी करत आहेत। भारतीय भागातील चुरांडा गावात केवळ 6 बंकर असून 1500 लोकसंख्येसाठी ते अपुरे पडत आहेत अशी देखील माहिती आहे। पाकिस्तानच्या चाकोटी गावात लोकांनी घरांमध्ये बंकर तयार केले आहेत आणि 2 महिन्यांच्या अन्न पुरवठ्याची तयारी देखील केलेली आहे। युद्ध झालं तर काय परिणाम होतील आणि कोणत्या देशाची काय ताकद आहे सध्या ते जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारत जगातील 4थ्या क्रमांकाची लष्करी शक्ती आहे, तर पाकिस्तान 12व्या स्थानावर आहे। लष्करी ताकद काय आहे भारताची? भारताकडे जवळपास 14.55 लाख सक्रिय सैनिक आहेत, 3565 रणगाडे आणि 9719 तोफा आहेत। हवाई दलाची स्थिती काय आहे तर 2296 विमानं भारताकडे आहेत, त्यात 606 फायटर जेटचा समावेश आहे, राफेल आणि सुखोई सारख्या। त्यानंतर नौदलाची स्थिती काय आहे तर 150 युद्धनौका भारताकडे आहे, 18 पाणबुड्या आहेत, 2 विमानवाहू नौका देखील त्यामध्ये आहे, विक्रम आणि विक्रमादित्य तुम्हाला माहितच आहे। पाकिस्तानची लष्करी स्थिती काय आहे तर पाकिस्तानकडे फक्त 6.5 लाख सक्रिय सैनिक आहेत, 2496 रणगाडे, 1605 बख्तरबंद वाहने, हवाई दलात 387 फायटर जेट असून त्यात F-16 आणि F-17 यांचा समावेश आहे, जे की खूप आउटडेटेड समजले जातात। आणि नौदलामध्ये फक्त 8 पाणबुड्या आहेत आणि 9 फ्रिगेट्स आहेत। भारताकडे अग्नि 3 सारखी 5000 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता असलेली क्षेपणास्त्र आहेत, तर पाकिस्तानकडे शाहीन 2 सारखी केवळ 2000 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता असलेली क्षेपणास्त्र आहेत। अर्थात भारत मजबूत स्थितीत आहे। भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घातली आहे। या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल सीमा व्यापार थांबवलेला आहे, हवाई मार्ग बंद केला आहे आणि भारतीय राजदूतांना भारतात परत पाठवलंय। पाकिस्तानने सौदी अरेबिया, कुवेत आणि UAE यांच्याकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे, तर इकडे अमेरिका आणि इतर जागतिक शक्तींनी दोन्ही देशांना भारत पाकिस्तान यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे, मात्र युद्ध झाल्यास दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात त्याची हानी होऊ शकते। भारताची लष्करी ताकद अधिक आहे, परंतु युद्धाचे परिणाम हे सर्वांनाच भोगावे लागतील। युद्ध व्हायला पाहिजे का यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट नक्की करा। वारंवार जो कुरापत्या पाकिस्तान करत असतो त्याला एकदाचा धडा शिकवला पाहिजे का? आणि एकदाचा POK आपल्या ताब्यात घेऊन हे जे काही दहशतवादी तिथे लपून बसलेत त्यांना मुळासकट संपवलं पाहिजे का? तुमचं मत कमेंट नक्की करा। अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।